चला भरपूर उशीर केला जातोय मॅचला आपण सुरुवात करा। सामना सुरू होतोय। पहिला चेंडू इनसाइड आउट विनोद म्हात्रे यांच्या बॅट मधून आपण फटका पाहतोय। धीरज म्हात्रे गोलंदाज झालेले आहेत। पहिल्या चेंडूवर 2 धावा आलेत। दोन धावेने स्वतःचं आणि संघाचं अकाउंट ओपन केलेलं आहे। गणेश आणि विनोद ही जोडी आपण पाहतोय। इथे हा फटका देखील चांगला आहे। अगदी 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत। अखेरकार चेंडूला अडवलाय अगदी डीप स्लीपर कव्हर सीमारेषेच्या दिशेनं डायरेक्ट हिट। इथे तब्बल 3 धावा धावून पूर्ण केलेत। चांगली रनिंग बिटवीन द विकेट। ओमसाई पिसे संघाचे गणेश आणि गंगामाता गुंदवली संघाचे विनोद म्हात्रे ही जोडी आपण पाहतोय। केपी 11 ताडाली, कमलाकर पाटील फॅन टीम आणि पृथ्वी 11 एंटरप्राइजेस गुंदवली दीपक पाटील असा आपण सामना पाहतोय। धावसंख्या 5 धीरज म्हात्रे पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन आलेले P1। इथे हा चेंडू अगदी बॅट आणि पॅडच्या मध्ये टाकला होता। चांगली लाईन अँड लेंथ आपण पाहिली। चेंडूला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला अडवलं होतं राजन आर पाटीलनं। एक सिंगल धाव मिळेल गणेश यानं संघाची टोटल झालेली 30। ते स्विच हिटचा फटका खेळण्याचा मानस बनवला होता। चांगला चेंडू आपण पाहतोय धीरज म्हात्रेचा। डॉट बॉल आलाय। दोन्ही खेळाडू हे एकाच संघातून आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत। आज चेंडू देखील चांगला आहे। एक सिंगल धाव इथे लेगबाईच्या स्वरूपात पूर्ण केले। धावसंख्या 7। 5 चेंडू मध्ये 7 धाव आलेले आहेत। चांगली गोलंदाजी आतापर्यंत धीरज म्हात्रे कडून। गणेशच्या बॅट मधून हा फटका आपण पाहतोय। अगदी काऊ कॉर्नर जनला तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत। 2 धावा धावून पूर्ण केलेत। धावसंख्या 9। चांगली गोलंदाजी पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये धीरज म्हात्रे कडून। चांगली सुरुवात संघनायक नितीन गवली खुश आहेत। पृथ्वी एंटरप्राइजेस गुंदवली आणि केपी 11 ताडाली नक्कीच कमलाकर पाटील साहेबांचा संघ आपण पाहतोय। गंगामाता गुंदवली संघाची A1 जोडी नितीन म्हात्रे आणि संजय पाटील वेलकम। BPL V24 अध्यक्ष चषकामध्ये आपलं स्वागत आहे। चला स्पीडअप करा। 4 ओव्हर 20 मिनिटांमध्ये आपल्याला कंप्लीट करायचे आहेत। गोलंदाज दिलीप पाटील जानमन गोवे या संघाचे एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे। यष्टीरक्षक नितीन म्हात्रेला आपण पाहतोय। दीपक पाटील या संघाचे संघ मालक आहेत।
चांगली स्पर्धा आपण पाहतोय प्रिन्स मूव्हीज लाईव्हच्या माध्यमातून. ओव्हर नंबर 2 दिलीप पाटील आलेले आहेत. दिलीप पाटील बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. गोपेगावचा हा खेळाडू षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. मात्र समोर आपण पाहतोय मॅन इन पनामा कॅप विनोद म्हात्रे. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. यस रन आउटची विकेट. फलंदाज बाद विनोद म्हात्रे. शिवनेरी स्पोर्ट आमने विपक्ष जागृत मराठा रानाल दोनों टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी सज्ज राहा. पहिली इनिंग कंप्लीट झाल्यानंतर आम्ही टॉस त्या ठिकाणी करणार आहोत. सो प्लीज दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहा. दिलीप पाटील आपण बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय. पहिल्या बॉलवर एका धावेसोबत रनआउटची विकेट देखील पाहायला मिळाली. षटकातील पुढचा बॉल या बॉलर्स देखील बॉलला पुढे ठेवला होता. अजून एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या षटकाची सुरुवात भरपूर चांगली झाली आहे आणि या आधीचं षटक देखील अतिशय सुरेख फेकलं गेलं होतं. धीरज म्हात्रे यांची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ज्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या. तर या वेळेस सचिनला आपण समोर पाहतोय. षटकातील पुढचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये पुन्हा एकदा संपर्क नाही आहे. वाडा बॉलिंग. अतिशय सुरेख चेंडू. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतोय. चांगली गोलंदाजी दिलीप पाटीलच्या माध्यमातून. लेफ्ट हँडेड बॉलर आहे. नक्कीच एक नॅचरल अँगल बनतोय लेफ्ट हँडेड बॉलरसाठी. त्या अँगलचा मात्र पुरेपूर वापर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. वाडा बॉलिंग. अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. सचिन सारख्या तगड्या फलंदाजाला मात्र त्या ठिकाणी शांत ठेवलंय. या वलेस बॉलला पुढे ठेवलं होतं. जोरदार अपील. पंच मात्र जमत नाहीयेत. सिंगल कंप्लीट. यस बॅट कट आहे आणि त्या कारणास्तव पंच मात्र सहमत नाहीयेत. एका धावेसोबत धावफलक पुढे सरकलाय. 12 धावा धावफलकावर झाल्या आहेत. नेक्स्ट मॅच पुढची मॅच देखील तुम्हाला भरपूर टफ फाईट पाहायला मिळेल. अजून एक चांगला बॉल. काय कमालीचं षटक फेकलंय दिलीप पाटीलने. सातत्याने चेंडूला पुढे ठेवून कट केलं गेलंय. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन. षटक क्रमांक दुसरा. ज्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केल्यात. कोण म्हणेल 45 चा गोलंदाज आहे दिलीप पाटील. ज्या प्रकारे गोलंदाजी हाताळली गेली आहे. कमालीचं षटक. फक्त आणि फक्त 3 धावा.
यस सचिन फलंदाजी करतोय आणि त्यासाठी या ठिकाणी पारितोषिक लावलं जात आहे. विलास बालू पाटील यांच्या माध्यमातून जर आपण बॅक टू बॅक 3 षटकार जर ठोकतायत तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आता मात्र या ठिकाणावर 50-50 ओव्हरला या ठिकाणी सुरुवात होते. यस 50-50 षटक बॉलिंग ट्रॅकवर नितीन गवली. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये हवा तसं संपर्क नाहीये. एक धाव कंप्लीट होते त्या ठिकाणी. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. नितीन गवली पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस या बॉलला उंची दिली होती. बॅट आणि बॉल मध्ये पुन्हा एकदा संपर्क नाहीये. व्हेरिएशन विविधता आपल्याला पाहायला मिळते. स्लोवर बाउन्सर नितीन गवलीच्या माध्यमातून अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. नितीन गवली पुन्हा एकदा. या वेळेस देखील टॉप एज लागलाय. हवा तसं संपर्क नाहीये. क्षेत्ररक्षक जरूर पोचले होते त्या ठिकाणी, मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस तिसऱ्या पंचांची मागणी त्या ठिकाणी झाली आहे. रनआउट साठी मात्र तिसऱ्या पंचांची मागणी. हे आपण प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून पाहू शकता. यस नॉट आउट. फलंदाज सुखरूप आहे त्या ठिकाणी पॉपिंग क्रीज मध्ये. अर्थातच या बॉलवर आल्या 3 धावा आणि 3 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 16 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आतापर्यंत पहिल्या 3 बॉलचा खेळ झाला आणि 3 बॉलवर 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. हे षटक जे आहे ते षटक 50-50चं आहे. 16 धावांचं चॅलेंज या षटकामध्ये आहे. मात्र आतापर्यंत पहिल्या 3 बॉलवर फक्त आणि फक्त 4 धावा खर्च झाल्या आहेत. नितीन गवली पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल पंच केलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक चुकी करतात आणि चुकीला माफी नाही आहे. चेंडू सीमा पार. 4 धावा चौकार. सुरेख फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. सचिनच्या बॅट मधून निघणारा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 4 ने धावफलक पुढे सरकले. 2 नॉट 20 20 धावा धावफलकावर झाल्या आहेत. नितीन गवली पुन्हा एकदा. या बॉलेस देखील अतिशय सुरेख चेंडू. याआधी स्लोवर बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला, तर आता मात्र वेगवान बाउन्सर आपण पाहतोय. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. अतिशय सुरेख गोलंदाजी त्या ठिकाणी. फक्त आणि फक्त 8 धावा खर्च झाल्यात. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. मात्र त्या दरम्यान रन आउटची विकेट. सचिनला मैदान सोडावं लागेल. मोठी विकेट. फलंदाज बाद. मध्ये आल्यात फक्त आणि फक्त 9 धावा. अर्थातच आता मात्र 9 मधून 4 धावा ज्या आहेत त्या मायनस केल्या जातील. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर 17 धावा धावफलकावर आहेत. आपण या मॅचचा विचार केला तर टॉस केपी ताडाली टीमच्या कॅप्टनने जिंकला होता आणि त्यानंतर फलंदाजी स्वीकारली. परंतु फलंदाजी स्वीकारत असताना हवं ते प्रत्युत्तर दिलं नाहीये, कारण फक्त आणि फक्त पहिल्या 18 बॉलमध्ये 17 धावा बनवल्या गेल्यात. चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. पृथ्वी एंटरप्राइजेस गुंतवले टीमच्या माध्यमातून.
पहिलं षटक 9 धावांचं, दुसरं षटक 3 धावांचं, तर तिसरं षटक फक्त आणि फक्त 8 धावांचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि आता मात्र षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅकवर टीमचे ओनर दीपक पाटील येत आहेत. षटक क्रमांक 4 ला या ठिकाणावरनं सुरुवात होती. दीपक पाटील बॉलिंग ट्रॅकवर. नक्कीच पहिली इनिंग कंप्लीट झाल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. सो पुढचे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहा. शिवनेरी स्पोर्ट आमने आणि जागृत मराठा राणाल. या बलेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल. या षटकाची सुरुवात व्हाईट बॉल सोबत झाली आहे. धावफलक 18 वर पोहोचलंय. षटकातील पुढचा बॉल. या बलेस पुन्हा एकदा खराब चेंडू आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर बाहेर वळतोय. निर्धाव टाकण्याच्या प्रयत्नात मात्र वारंवार या ठिकाणी आपण पाहतोय व्हाईट बॉल फेकले जात आहेत. दीपककडे देखील व्हेरिएशन आहे, मात्र व्हेरिएशन करत असताना दिशेवर नियंत्रण असणं खूप गरजेचं आहे. दीपक पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. समोर आपण मॅन फ्रॉम पिसे गणेश पाटीलला पाहतोय. या बलेचा बॉल फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूर होते आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. गणेश पाटीलचा विचार केला तर खरं तर मोठ्या फटक्यांसाठी ज्याची ओळख आहे, परंतु या मॅचच्या माध्यमातून आतापर्यंत कोणत्या प्रकारे मोठा फटका गणेश पाटीलला खेळू दिला नाही आहे. एकंदरीत गोलंदाजी भरपूर चांगली आपल्याला पाहायला मिळते आहे. टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारली, मात्र का स्वीकारली हे आतापर्यंत टीम KP ताडालीला दाखवता आलं नाही आहे. वार तर जरूर झालाय गुंतवली टीमच्या माध्यमातून, मात्र पलटवार करावा लागेल आणि पलटवार करत असताना मात्र बिगिट मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे. या बलेचा बॉल कव्हरच्या वरून उडवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जेलखाली चुकी करतायत. राजन आर त्या ठिकाणी होता. कॅच ड्रॉप झाली आहे आणि या बॉलवर देखील आल्यात 2 धावा. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. अल्पेश गायकवाड सांगते धावा झाल्या आहेत 23. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. आता मात्र कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. अप्रतिम झेल किरण मात्र त्या ठिकाणी आहे. झेलच्या स्वरूपात फलंदाज बेल गणेश पाटील बॅक टू द डगआउट. नक्कीच या आधीच्या बॉलवर कॅच ड्रॉप झाली होती, मात्र त्यानंतर एक चांगला झेल डीप मिड विकेटला आपल्याला पाहायला मिळाला. झेलच्या स्वरूपात फलंदाज गणेश पाटील बाद झाला. नवीन फलंदाज शेखर आलाय. कोपर टीमचा खेळाडू. यस, दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर कोपर गावचे हे दोन्ही खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र किरण म्हात्रेची प्रशंसा करावी लागेल, ज्या प्रकारे मागच्या बॉलवर झेल टिपला होता. दीपक पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. काय कमालीची गोलंदाजी चारही गोलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. या बॉलर्स फिंगर रोल केल्या होत्या चेंडूवर. लेग ब्रेक चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बॉलनं बॅटमध्ये काही संपर्क झाला नाहीये. चांगली गोलंदाजी दीपकच्या माध्यमातून. या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता.
जणू काही मागच्या बॉलचा रिप्ले आपण पाहतोय. वाट अ बॉलिंग. त्याच टप्प्यावर चेंडू टाकला गेला आणि त्याच प्रकारचा शॉट देखील खेळण्याचा प्रयत्न झाला आणि रिझल्ट देखील सेम. निर्धाव चेंडू. षटकातील पुढचा बॉल. नक्कीच पुन्हा एकदा त्याच टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय. बॅक टू बॅक सलगचा तिसरा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. काय कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय. दीपक पाटील टीमचे ओनर देखील आहेत. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 4चा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. 4 षटकाची समाप्ती. धावफलकावर आहेत फक्त आणि फक्त 23 धावा. धावांवर रोख लावण्याचं काम मात्र या ठिकाणी केलंय चारही गोलंदाजांनी. अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी झालंय. आता मात्र शेवटचं षटक आहे. पाहूया गोलंदाज कोण येतोय. या 4 षटकांमध्ये 23 धावा धावफलकावर आहे. दादा मात्र शेवटचं अंतिम षटक आणि या षटकाच्या समाप्तीनंतर आम्ही टॉस करणार आहोत. शिवनेरी स्पोर्ट आमने टीमचे कॅप्टन त्याचबरोबर जागृत मराठा रानाल टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये येऊन राहा. साईनाथ पाटील बॉलिंग ट्रॅकवर शेवटचं षटक फेकण्यासाठी. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कारण पहिल्या 4 गोलंदाजांचा विचार केला तर अगदी कंजूसभरी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या 4 षटकामध्ये. चला थोडं स्पीडअप करा टीम गोंदवलीचे कॅप्टन. 4 षटकांमध्ये नक्कीच फक्त आणि फक्त 23 धावा. शेवटचा षटक. पहिला बॉल ऑन साईडला. चेंडू कार्पेटच्या साने जातोय. काऊ कॉर्नर रिझनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि त्या दरम्यान रनआउटची विकेट. फलंदाज बाद शेखर. ठिकाणी खर्च झाली आहे. 24 धावा धावफलकावर झाल्या आहेत. माफ करा 25 धावा झाल्या आहेत. साईनाथ पाटील पुन्हा एकदा. या बॉलेचा बॉल पुढे ठेवला होता. ऑन साईडला चेंडू कार्पेटच्या साने जातोय. डीप मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक किरण म्हात्रे चेंडूपर्यंत पोहोचला आणि त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळतंय. साईनाथ या गोलंदाजाच्या माध्यमातून शेवटचं षटक फेकलं जात आहे. नक्कीच या स्पर्धेतील लोवेस्ट टोटल आतापर्यंत आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील जोरदार अपील. पंच मात्र संमत नाहीयेत. अतिशय सुरेख गोलंदाजी. आतापर्यंत या संपूर्ण इनिंगचा विचार केला तर फक्त आणि फक्त एकच चौकार आलाय. कोणत्या प्रकारे बिगिटची मुभा दिली नाहीये एक चौकार वगळता. त्या दरम्यान अजून एक चांगला बॉल. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते. लेग ब्रेक गोलंदाजी आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर बाहेर वळतोय. फिंगर रोल केल्या जातात वारंवार बॉलवर. कमालीचं षटक. षटकातील
शेवटचा बॉल साईनाथ पुन्हा एकदा या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक जेल खाली चुकी करतायत कबीर त्या ठिकाणी होता तर त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात फक्त आणि फक्त 2च धावा आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 5चा खेळ देखील या ठिकाणी कंप्लीट झालाय 5 षटकाची समाप्ती धावा धावफलकावर झाल्या आहेत 28 धावा 29 धावांचं एक माफक लक्ष या ठिकाणी उभं केलंय टीम गुंदवली समोर यस आणि त्या दरम्यान आपण टॉस कडे बोलूया चला शिवनेरी स्पोर्ट आमने टीमचे कॅप्टन त्याचबरोबर जागृत मराठा रानाल टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या चला त्वरा करा प्लीज विनंती आहे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर आम्हाला टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा तर सन्माननीय अध्यक्ष साहेबांना मी विनंती करतोय की आपण देखील या आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस या ठिकाणी उडवणार आहोत भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे विद्यमान अध्यक्ष अरविंद भोईर साहेबांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी उडवणार आहोत शिवनेरी स्पोर्ट आमने टीमचे कॅप्टन आपण उशीर करत आहात सो प्लीज विनंती आहे लवकरात लवकर या चला सामना लगेच आपल्याला कंटिन्यू सुरू करायचा आहे केपे 11 ताळाली आणि पृथ्वी एंटरप्राइजेस गुंदवली असा मैदानातून सामना आपण पाहतोय चला फलंदाज यस थँक्यू व्हेरी मच टॉस या ठिकाणी उडवला जाईल मात्र त्याआधी आपण नाणं पाहूया एका बाजूला 40+ तर दुसऱ्या बाजूला BPL अरविंद भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी उडवतोय शिवनेरी स्पोर्ट टीम आमने चे कॅप्टन या ठिकाणी कॉल करतायत 40+ असं त्यांचं म्हणणं आहे मात्र त्या उलट आलंय यस त्या उलट आलंय अर्थातच टॉस जिंकलाय जागृत मराठा रानाल टीमच्या कॅप्टनने अध्यक्ष साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर बसून घ्या तर टीमचे कॅप्टन माझ्या समवेत आहेत प्रल्हाद नाईक BPL भिवंडी प्रीमियर लीग संकल्पना कशी वाटली खूप चांगल्या प्रकारे संकल्प केलेले आहे नक्कीच टॉस जिंकलाय काय करणार क्षेत्ररक्षण करण्याचं मुख्य कारण नंतर चेस करणार आम्ही कोणाकडून जास्तीत जास्त अपेक्षा असतील सर्वच प्लेयर निवडून आलेले आहेत त्यांच्याकडून प्रत्येकाकडून 100% देण्याची अपेक्षा आहे धन्यवाद तुम्हाला माझ्यासाठी शुभेच्छा त्यानंतर शिवनेरी स्पोर्ट टीम आमने चे कॅप्टन माझ्या समवेत आहेत नक्कीच टॉस जर तुम्ही जिंकला असता तर काय केलं असतं फिल्डिंग केली असती आम्ही आता फलंदाजी करायची आहे आणि फलंदाजी करत असताना 5 षटकांमध्ये कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल 70-75 पर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करू आम्ही नक्कीच जे तिसरं षटक असेल त्यासाठी कोणता असं तुमच्याकडे चांगला फलंदाज आहे ज्याच्यावर तुम्ही जास्तीत जास्त भरोसा दाखवलाय आहे आपला विनायक वगैरे आहे आणखी आहे सुनील आहेत 2-3 नक्कीच या स्पर्धेबाबत थोडक्यात खूप सुंदर आयोजन केलं आहे आणि खूप सुंदर स्पर्धा आहे धन्यवाद तुम्हाला देखील माझ्यासाठी शुभेच्छा तर टॉस बॉक्समधून बातमी अशी आहे टॉस जिंकलाय जागृत मराठा नाणाल टीमच्या कॅप्टनने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे तर फलंदाजीसाठी शिवनेरी स्पोर्ट आमने टीमला इन्व्हाइट केलंय नक्कीच दोन्ही टीमच्या कॅप्टनला मात्र आपण गिफ्ट हॅम्पर या ठिकाणी देतोय अध्यक्ष साहेबांच्या शुभ हस्ते जे गिफ्ट हॅम्पर आम्हाला जगदीश म्हात्रे पिंपलास यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालंय थँक्यू व्हेरी मच ओव्हर द कॉम्बॉक्स
खूप खूप धन्यवाद संदेश वखारे. नारायण सेन यांच्याकडून गोलंदाज नाना गोंडली यांच्यासाठी पारितोषिक जाहीर झालंय. सलग 2 विकेट 500 आणि नक्की सलग 3 विकेटवर स्वतः नाना गोंडली यांनी या संपूर्ण सीझनमध्ये 555 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलंय. नितीन गवलीच्या बॅटमधून हा धमाका. जबरदस्त फलंदाजीला सुरुवात. पहिल्या 2 चेंडूमध्ये 10 धावा आलेत. विजयाचं लक्ष फक्त आणि फक्त 29. चांगली सुरुवात. यापेक्षा चांगली सुरुवात काय असेल पृथ्वी इंटरप्राइजेस गुंतवली या संघासाठी, कारण की 30 मध्ये 29 बनवायचे आहेत आणि पहिल्या 2 चेंडूमध्ये 10 धावा आलेले आहेत. इथे हा चेंडू देखील एका टप्प्याने जाईल सीमा पार. चौकार. नाना गोंडली यांच्यावर आक्रमणाला सुरुवात केलेली आहे. अमरस्फोट कासने संघाचे करता धरता आहेत. नाना गोंडली यांच्या पहिल्या 3 चेंडूमध्ये तब्बल 14 धावा आलेले आहेत. चांगली सुरुवात. नितीन गवली हे संघाचे संघनायक आहेत. पृथ्वी इंटरप्राइजेस गुंदावली आणि KP11 ताडाली. बघूया षटकातील पुढचा चेंडू. इथे देखील चेंडू लागते. फरकटच्या अंदाजाने केल्यात. बघूया चेंडू चाललाय डीप थर्ड मॅनला आणि हा चेंडू देखील सीमा पार. 4 चेंडूमध्ये धावा आलेत 18. अर्ध्यापेक्षा जास्त धावा पहिल्या 4 चेंडूमध्ये आलेले आहेत. जागृत मराठा राणाल आणि शिवनेरी स्पोर्ट आमने नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. संतोष जोशी आणि दुसऱ्या बाजूला प्रदीपजी पाटील आणि हा चेंडू देखील जातोय कव्हर पॉइंट रिजन मधून. सीमा पार. चौकार. तब्बल 22 धावा. 3 मध्ये 3 आलेत. नक्कीच नाना गोंडली यांना संपूर्ण सीझन मध्ये एवढे धावा त्यांनी खर्च केले नसतील. अमरस्फोट कासने संघाकडून खेळताना नेहमी चांगली सुरुवात आपण त्यांच्याकडून पाहिलेली आहे. इथे हा चेंडू डॉट आलाय. स्वतःवर नाराज आहेत नाना गोंडली. विजयासाठी फक्त आणि फक्त 7 धावा दूर आहे पहिल्या विजयापासून. पृथ्वी इंटरप्राइजेस गुंतवली हा संघ. आजच्या पहिल्या रात्रीमधला सर्वात कमी स्कोर आपण पाहतोय. KP11 ताडाली कमलाकर पाटील साहेबांच्या संघाकडून. बघूया तिसऱ्या ओव्हरसाठी 50-50 साठी उदय म्हात्रे. चला स्पीडअप करा जरा. फास्ट केला मित्रांनो. आजच्या पहिल्या रात्रीमधला आपण 6वा सामना पाहतोय. अजूनही यानंतर आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत आणि 2 वाजून 31 मिनिटं झालेली आहेत. 24 चेंडूमध्ये 7. गोलंदाजीसाठी आलाय सचिन पाटील. जॉली स्पोर्ट कामतगार संघाचा संघनायक आणि KP11 ताडाली संघाचे देखील ते संघनायक आहेत. कुठेतरी फलंदाजी आपल्याला खराब पाहायला मिळाली. त्याचं मुख्य कारण विनोद पाटील लवकर बाद झाले. गणेश पाटील असतील, सचिन पाटील, सँडी शेखर फलंदाज चांगले आहेत, मात्र बॅटिंग चांगली करता आली नव्हती. याचं मुख्य कारण की गोंदवली संघाची गोलंदाजी खूप चांगली झालेली आहे. चला चला फास्ट केला मित्रांनो. 24 चेंडू 7 धावा आहेत. कमलाकर पाटील साहेबांचा संघ आपण पाहतोय. KP11 ताडाली सचिन पाटील. इथे पहिला चेंडू तेज तर्रार किरण म्हात्रेसाठी. दिवस संघाचा स्टार खेळाडू किरण म्हात्रे.
पहिल्या सामन्यातून चांगली सुरुवात गुंदवली संघाच्या गोलंदाजांनी करून दिलेली आहे आणि स्वतः संघनायकांनी पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 22 धावा देखील ठोकलेल्या आहेत. इथे बघूया चेंडू चालला अगदी डीप थर्ड मॅनला. क्षेत्ररक्षकाचा हातोनात प्रयत्न अजूनही सुरू आहे. 2 धावा इथे धावून पूर्ण केली आहेत. किरण म्हात्रे दोन धावींनी संघाची टोटल पोचली ती 24 वर. प्रिन्स मुव्हीज, रवी गुलवी फॅन टीम नक्कीच या स्पर्धेसाठी अपार दिवस रात्र मेहनत घेताना नक्कीच इथे हा फटका चांगला आहे. बघूया क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद किरण म्हात्रे. शेखर पाटील ना झेल टिपलाय. फलंदाजीतून नक्कीच सलग 3 चेंडू डॉट खेळले होते. विताल कुपर संघाचे शेखर पाटील आमचे थेट समालोचक कक्षाच्या समोर उभे आहेत. नवीन फलंदाज झालेत राजन आर पाटील. बंद्रामूर्ती काल्हेर संघाकडून आपण एक खेळाडूला खेळताना पाहतोय. त्या चेंडू अगदी बघूया एक सिंगल धाव तर कंप्लीट केलेली आहे आणि पंचांनी लेगबाईचा इशारा केलाय. सुरेश घरत सर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत तर स्क्वेअरलेग पंच म्हणून भाऊ पाटील सरांना आपण पाहतोय. धावसंख्या 25 धावा. फक्त आणि फक्त 4 धावा विजयापासून दूर आणि चेंडू निघून चाललाय. लॉंग स्टॉप सीमा पार चौकार. विजय चौकार आपण पाहिलाय नितीन गवलीच्या बॅटमधून आणि पहिला विजय अगदी आपण पाहिलं तर 11 चेंडूमध्ये इथे संपादन केले. अभिनंदन. पृथ्वी इंटरप्राइजेस गुंदवली आणि हडलॉक टॉप लॉक KP 11 ताडाली. अभिनंदन. चला नेक्स्ट मॅच लगेच आपण मैदान खाली करायचं आहे आणि या सामन्याचा सामनावीर ज्याच्या बॅटमधून आपण धावा पाहिलेत नाबाद 26 आणि गोलंदाजी करताना 50-50 ओव्हर टाकलं होतं. फक्त आणि फक्त 8 धावा दिल्या होत्या आणि तेच खेळाडू ठरलेत या सामन्याचे सामनावीर मिस्टर नितीन गवली. चला चला लगेच आपण मित्रांनो मैदान खाली करायचं आहे. आपण नितीन गवली यांना सामनावीर पारितोषिक देऊन सन्मानित करूया. वेलकम विजयजी गुलवी. चला आपण सामनावीर पारितोषिक देऊन सन्मानित करूया. चला मित्रांनो मैदान खाली करा लगेच आणि पुढील दोन्ही संघांनी लगेच सामना सुरू करायचा आहे. शिवनेरी स्पोर्ट आमने संतोष जोशी, जागृत मराठा राणाल, पप्पू शेट पाटील. चला आपण जितू गवली यांना सामनावीर पारितोषिकांनी सन्मानित करूया. रवीजी भोईर. तर सर्वप्रथम आपण ट्रॉफी देऊया. ही आकर्षक ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे श्री दयानंद सावलाराम पाटील माजी सरपंच डुंगे व श्री जितेंद्र दयानंद पाटील माजी सरपंच डुंगे स्वर्गीय इंद्रबाई दयानंद पाटील यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी आपल्याला स्पॉन्सर झाली आहे. जागृत मराठा राणाल संघाचे संघनायक, जागृत मराठा राणाल संघाचे संघनायक आपण त्वरित
वेबी डायसवर यायचं आहे. अरविंदजी भोईर साहेबांचे आपण संपर्क साधायचा आहे. जागृत मराठा राणा संघाचे संघनायक या आपण त्वरित. प्रदीपजी पाटील साहेब आपण आपला संघनायक लगेच पाठवा. जागृत मराठा राणा संघाचे संघनायक. चला आपण नितीन गवली यांना सामने ट्रॉफी देऊया. सर्वप्रथम प्रदीपजी जोशी साहेबांच्या शुभ हस्ते हे ट्रॉफीचं वितरण. त्यानंतर आपण नक्कीच कुंदनजी पाटील साहेबांकडून आपले जे गिफ्ट हॅम्पर स्पॉन्सर झालेले आहे स्वर्गीय तुळशीराम आत्माराम पाटील साहेबांच्या स्मरणार्थ स्वप्नील तुळशीराम पाटील आणि संदेश तुळशीराम पाटील साहेबांच्या माध्यमातून. त्यानंतर श्यामदादा चौधरी आणि प्रणव श्याम चौधरी यांच्या माध्यमातून स्वर्गीय द्रौपदीबाई लक्ष्मण चौधरी आणि स्वर्गीय पांडुरंग लक्ष्मण चौधरी यांच्या माध्यमातून आपल्याला हे गिफ्ट हॅम्पर. त्यानंतर शिवाजी म्हात्रे यांच्या माध्यमातून देखील गिफ्ट हॅम्पर आहे. नितीन रामनाथ पाटील यांच्याकडून देखील गिफ्ट हॅम्पर आहे. मंगेशजी भोईर यांचे शुभ हस्ते. त्यानंतर यशवंतजी केने साहेबांकडून देखील गिफ्ट हॅम्पर आहे. आणि प्रल्हाद राजाराम पाटील माजी उपसरपंच दापोडे प्रमोदजी भोईर यांचे शुभ हस्ते हे पारितोषिकाचं वितरण. गणेशजी ठाकरे रवीजी भोईर कुंदनजी पाटील साहेब संदेश वकारे मंगेशजी भोईर या सर्वांच्या माध्यमातून या पारितोषिकाचं वितरण केलं गेलेलं आहे. धन्यवाद अभिनंदन. जागृत मराठा राणा संघाचे संघ मालक प्रदीप पप्पूशेठ पाटील आपण त्वरित द्या.